सर्वांना नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सॉल्व करा महाराज या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो आज आपण काळ काम वेगचा भाग 3 पाहणार आहोत. भाग 3 चे गणित हे भाग 1 आणि भाग 2 पेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि गणित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. चला तर मित्रांनो आपण पहिलं गणित पाहूया. बघा, ए बी सी यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवस लागतात. तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर सी काम सोडून गेला, तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? तर बघा मित्रांनो, सरळ सरळ ए बी सी हे 3 माणसे आहेत आणि हे 3 माणसे यांना प्रत्येकी एक काम पूर्ण करण्यासाठी ए ला 12 दिवस लागतात, बी ला 15 दिवस लागतात आणि सी ला 20 दिवस लागतात. आणि तिघांनी एकत्र कामाला सुरुवात केली आणि सी 2 दिवसानंतर काम सोडून गेलाय, तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला पाहायचे. तर बघा, पहिल्यांदा इथे लिहून घ्यायचे माणसे, त्यांची नावं आहेत ए बी आणि सी. तर ए किती दिवसात काम करतो? 12 दिवसात काम करतो. बी किती दिवसात करतो? 15 दिवसात करतो. सी किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो. तर बघा, 12, 15, 20 यांचा आपल्याला काय करायचा? एलसीएम काढायचा. तर एलसीएम म्हणजे काय? तर लसावी. बघा, 12, 15, 20 चा लसावी आपण काढायचा. 12 पंचे 60, 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60, म्हणजे 60 ह्या तिघांचा काय येईल? लसावी येईल. लसावी मसावीचा व्हिडिओ आपण केलेला आहे मित्रांनो, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा, म्हणजे लसावी मसावीचा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तरी मी लसावी मसावी इथे तुम्हाला काढून दाखवतो. बघा, 12, 15 आणि 20 यांचा आपल्याला काय करायचं आहे? लसावी मसावी काढायचा. असे मांडून घ्यायचे. त्याच्यानंतर 2 ने याला भागायचं. बघा, बेसख 12, 15 ला जातो का भाग? नाही जात. बे एक बे, बे शून्य शून्य. बघा, त्यानंतर 3 ने भाग देऊ आपण. 3 2 6, 3 5 15 आणि याला भाग देतो का? नाही जात. मग परत आपण काय करू? 5 ने भाग देऊ. 2 जशाला तसे राहतील. 5 1 5, 5 2 10. परत इथं 2 2 राहिले, मग 2 ने भाग देऊ. बे एक बे, एक बे एक बे. तर 2 3 5 2 यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले 3 6, 6 पंचे 30, 30 दुने 60. म्हणजे या तिघांचा लसावी किती आला मित्रांनो? 60 आलेला आहे. 60 म्हणजे हे काय आहे? 60 ही लसावी म्हणजेच काय असते? एकूण काम असते. काय असते? एकूण काम. म्हणजे एकूण काम किती करायचे त्यांना? 60 हे एकूण काम करायचे मित्रांनो त्यांना. आता बघा, प्रत्येक जण एका दिवसामध्ये प्रत्येक जण किती काम करते ते आपल्याला काढायचं. बघा, याचप्रमाणे बघा, आता 12 पंचे 60, या 60 ला 12 ने भागायचं. 12 पंचे 60 म्हणजे इथं 5 आलं. म्हणजे ए एका दिवसात किती काम करतो? 5 काम करतो. आता बी 15 चोक 60, 4 म्हणजे बी एका दिवसात 4 काम करतो. आता या 60 ला 20 ने भागायचं. किती येतात? 3, म्हणजे सी एका दिवसात किती काम करतो? 3 काम करतो. आता बघा, तिघांनी काय केलं? एकत्र कामाला सुरुवात केली. तिघांनीही एकत्र कामाला सुरुवात केली आणि पहिले 2 दिवस त्यांनी काय केलं? एकत्र काम केलं. एकूण किती काम करतात एका दिवसात? हे तिघे मिळून किती काम करतात यांची बेरीज करायची. बघा, 5 अधिक 4 9, 9 अधिक 3 किती झाले? 12. म्हणजे एका दिवसात हे तिघे मिळून किती काम करतात? 12 काम करतात. मग आता 2 दिवसात किती काम करतात? मग बघा, 2 दिवसाचं काय काढतोय आपण? कारण तिघांनी 2 दिवस एकत्र काम केलेलं आहे म्हणून काढतोय. तर बघा, 2 दिवसात तिघांचे काम बरोबर एका दिवसात तिघे मिळून 12 काम करतात म्हणून. आणि 2 दिवसात 12 दुने 24. आता बघा, 60 मधून काय झालं? या 60 मधून 24 काम या तिघांनी मिळून पहिल्या 2 दिवसामध्ये केलं. मग आता उर्वरित काम किती राहील? उर्वरित काम बरोबर एकूण काम किती आहे? 60 आहे. आणि झालेलं काम किती आहे? तिघांनी मिळून केलेलं 24 आहे. मग किती येते? बघा, 36. म्हणजे उर्वरित काम किती आहे? 36 आहे.
आता बघा काय झालं, 2 दिवसानंतर सी काम सोडून गेला. तर सी काम सोडून गेला म्हटल्यानंतर सी एका दिवसात किती किती काम करत होता, तर 3 काम करत होता तो एका दिवसामध्ये, बरोबर. मग आता 5 आणि 4 9. आता बी आणि सीच काम करणार फक्त. हा, आणि हे दोन एका दिवसात किती काम करतात, 9 काम करतात. मग आता काय करायचं, यांना काय करायचं आपल्याला, किती दिवसात पूर्ण करतील, दिवस काढायचे. म्हणजे आता उर्वरित काम किती आहे, उर्वरित काम आहे 36. आणि दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात, 9 काम करतात. म्हणतात 9 एक 9, 9 चोक 36. म्हणजे उर्वरित काम किती दिवसात पूर्ण करतील, ते 4 दिवसात पूर्ण करतील. बघा मित्रांनो, याच्यामध्ये काहीच नाहीये. 3 माणसे दिलेली आहेत. 3 माणसं किती दिवसात काम पूर्ण करू शकतात, ते आपल्याला दिवस दिलेले आहेत. ए 12 दिवसात पूर्ण करतो, बी 15 दिवसात पूर्ण करतो आणि सी 20 दिवसात पूर्ण करतो. मग काय करायचं, 12 15 आणि 20चा काय करायचा, लसावी काढायचा. मग लसावी काढून घेतला. लसावी म्हणजेच काय असते, एकूण काम असते. म्हणजे 60 हे एकूण काम त्यांना करायचे. म्हणजे 60 खुर्च्या बनवायच्यात, 60 टेबल बनवायचे, किंवा मग 60 जणांना मारायचे. तर ते 60 काम झालं. मग आता काय झालं बघा, सर्वांचं एका दिवसाचं काम काढून घेतलं आपण. बघा, ए 5 काम करतो एका दिवसात, बी 4 काम करतो एका दिवसात, आणि सी हा 3 काम करतो एका दिवसात. आणि तिघे मिळून एका दिवसात किती काम करतात, 12 काम करतात. म्हणजे एका दिवसात 12 जणाला मारतात, बरोबर आहे. तर मग तिघांना काय केलं, 2 दिवस एकत्र काम केलं. मग आता एका दिवसात ते 12 काम करतात, तर 2 दिवसात किती करतात, 24 करतात. 12 गुणिले 2 करायचे. आता हे 24 काम त्याने तिघांनी मिळून पूर्ण केलंय. आता एकूण काम किती होतं, 60 होतं. 60 मधून 24 गेले तर काय राहील, उर्वरित काम किती राहील, 36. आता सी तर सोडून गेलाय. आता या दोघांनाच मारायचे, ए आणि बी, बरोबर आहे. या दोघांनाच काम करायचे. तर मग हे दोघं मिळून एका दिवसात किती काम करतात, 9 काम करतात. तर मग त्यांना काम किती करायचे, 36 करायचे. मग 36 ला 9 ने भागायचं. मग किती येतात, 4. म्हणजे उर्वरित काम ते किती दिवसात पूर्ण करतील, 4 दिवसात. आणि हे टोटल काम किती दिवसात पूर्ण व्हायले, बघा, हे 4 दिवस आणि हे 2 दिवस, म्हणजे 6 दिवस, बरोबर आहे की नाही. आणि आपल्याला फक्त काय विचारले, उर्वरित काम किती दिवसात पूर्ण करतील, तर आपलं उत्तर काय येईल, 4. म्हणजे उर्वरित काम 4 दिवसात पूर्ण करतील. चला तर मित्रांनो, अशाच प्रकारचं पण वेगळं दुसरं गणित पाहूया. व्हिडिओ चला तर मित्रांनो, दुसरं गणित पाहूया. मी म्हटलं होतं तुम्हाला, प्रत्येक गणित हे वेगळं राहील. बघा, ए व बी एक काम अनुक्रमे 28 आणि 35 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु काही दिवसानंतर एक कामावर आलाच नाही. त्यामुळे राहिलेले काम बीने एकट्यानेच पूर्ण केले. तर ए किती दिवसानंतर काम सोडून गेला. म्हणजे ए आणि बी यांनी एकत्र किती दिवस काम केलं, हे आपल्याला काढायचे मित्रांनो. बघा, पहिल्यांदा तीच प्रोसिजर वापरायची आपण. ए आणि बी इथे लिहून घ्यायचे. ए किती दिवसात पूर्ण करतो काम, बघा, 28 दिवस लागतात ए ला, आणि बी ला किती दिवस लागतात, 35 दिवस लागतात. 28 आणि 35 चा लसावी काढून घ्यायचा. लसावीचा व्हिडिओ आपण केलेला आहे, ते तुम्ही पाहून घ्या. बघा, 28 आणि 35 चा लसावी किती येते, 7 ने भागू आपण यांना. 7 चौक 28, 7 5 35. मग बघा, 7 चौक 28 आणि 28 पंजे 140. ठीक आहे. 8 पंचे 40 आणि 20 पंचे 100, म्हणजे 140. म्हणजे या दोघांचा लसावी किती येत आहे, 140 येते. म्हणजेच ही लसावी म्हणजेच काय असतं, एकूण काम असते. एकूण काम म्हणजे लसावी असते. आता बघा, 140 ला 28 ने भागलं, 140 ला 28 ने भागलं तर किती येतात, 5 येतात. आणि 35 ला 35 ने 140 ला भागलं तर किती येतात, 4 येतात. म्हणजे ए एका दिवसात किती काम करतो, 5 काम करतो. आणि बी एका दिवसात किती काम करतो, 4 काम करतो. आणि दोघे मिळून एका दिवसात किती काम करतात, 9 काम करतात. तर बघा, ए कामावर आलाच नाही, त्यामुळं काय केलं, बी न राहिलेले काम काय केलं, 17 दिवसामध्ये पूर्ण केले. किती दिवसात पूर्ण केले, 17 दिवसामध्ये पूर्ण केले. तर मग बी न 17 दिवसात किती काम केलं, कसं काढायचं, बघा, बी ने
17 दिवसात केलेले काम बरोबर 17 गुणिले, आता 17 दिवस, एका दिवसात बी किती काम करतो? 4 काम करतो. किती काम करतो? 4 काम करतो. म्हणून 17 दिवसात किती काम करील? 17 गुणिले 4 बरोबर 68. म्हणजे 17 दिवसात बी न काय केलं? 68 काम केलं. आता बघा एकूण काम किती आहे? 140 आहे. म्हणजे उर्वरित काम किती राहिलं? उर्वरित काम बरोबर 140 वजा 68 म्हणजे म्हणजे किती राहिले? 72 राहिले. बरोबर आहे. म्हणजे आता उर्वरित काम किती राहिलं? 72 काम राहिलं. आणि हेच 72 काम ए आणि बी या दोघांनी मिळून केलेलं काम आहे. मग बघा, मग काय करायचं? दोघांनी मिळून एका दिवसात किती काम करतात? 9 काम करतात. म्हणजेच आता ए व बी ने एकत्र किती दिवस काम केले ते कसं काढायचं? किती दिवस काम केले म्हणजेच 72 भागिले याला काय करायचं? एकूण काम. एका दिवसात किती काम करतात ते? 9 काम करतात. म्हणजे 72 भागिले 9 केलं तर 9 1 9 9 8 72 म्हणजे 8 दिवस. ठीक आहे. म्हणजेच ए हा 8 दिवसानंतर काम सोडून गेला. ए हा 8 दिवसानंतर काम सोडून गेला. चला परत एकदा सांगतो मित्रांनो, लक्ष द्या. बघा ए आणि बी यांचे किती दिवसात काम पूर्ण करतात ते दिलेलं आहे 28 आणि 35. मग ए 28 35 असं मांडून घेतलं. दोघांचा लसावी काढला. लसावी म्हणजेच एकूण काम असतंय. मग या 140 ला एकूण कामाला 28 ने भागलं तर 5 येतात. म्हणजे ए एका दिवसामध्ये 5 काम करतो. बी हा एका दिवसामध्ये 4 काम करतो. दोघं मिळून एका दिवसामध्ये 9 काम करतात. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे की बीने एकट्याने 17 दिवस काम केलेलं आहे. आता 17 दिवस काम केलेलं आहे बीने एकट्याने, आणि तो एका दिवसात 4 काम करतो. म्हणून 17 गुणिले 4 केलं 68 आलं. म्हणजे बीने एकट्याने 68 काम पूर्ण केलेलं आहे. आता एकूण कामामधून 68 काम काढून टाकायचं तर ते आलं 72. म्हणजे 72 हे काम ए आणि बी या दोघांनी मिळून केलेलं आहे. आता हे दोघांनी मिळून केलेलं आहे म्हणजे दोघं एका दिवसामध्ये एकूण किती काम करतात? 9 काम करतात. म्हणून या 72 ला 9 ने भागलं. मग किती येतील? 8 दिवस येतील. म्हणून ए हा 8 दिवसानंतर काम सोडून गेला. त्याने 8 दिवस काम केलं आणि 9व्या दिवशी कामाला तो आलाच नाही. म्हणून उत्तर काय राहिलं आपलं? 8 दिवस. 8 दिवसानंतर काम सोडून गेला. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरं गणित पाहूया. तिसरं गणित सुद्धा यापेक्षा वेगळं राहील, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. ए व बी एक काम अनुक्रमे 18 आणि 24 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र कामाला सुरुवात केली, परंतु काम संपण्याच्या 6 दिवस आधी बी ने ते काम सोडून गेला. तर बी ने ते काम सोडून जाण्या अगोदर ए सोबत किती दिवस काम केले हे आपल्याला काढायचं मित्रांनो. म्हटलं होतं ना तुम्हाला, प्रत्येक गणित हे वेगळं राहील, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, ए आणि बी एक काम अनुक्रमे 18 आणि 24 दिवसात पूर्ण करतात. बघा, ए आणि बी इथे लिहून घेतले. त्यानंतर ए 18 दिवसात पूर्ण करतो काम, आणि तेच काम बी काय करतो? 24 दिवसात पूर्ण करतो. या दोघांचा काढायचा लसावी. 18 चोक 72 आणि 24 त्रिक 72 म्हणजे 72 या दोघांचा काय येईल मित्रांनो? लसावी येईल. आणि लसावी म्हणजेच काय असतंय? एकूण काम असते. बरोबर आहे. आता दोघं एका दिवसामध्ये किती काम करतात? बघा, 72 ला 18 ने भागलं तर किती येतात? 4. आणि 72 ला 24 ने भागलं तर किती येतात? 3. म्हणजे ए एका दिवसात 4 काम करतो आणि बी एका दिवसात 3 काम करतो. दोघे जण मिळून एका दिवसात किती काम करतात? 7 काम करतात. तर परंतु काम संपण्याच्या 6 दिवस आधी बी ते काम सोडून गेला.
आता काम संपण्याच्या 6 दिवस आधी ते काम सोडून गेला, म्हणजे शेवटचे जे 6 दिवस आहेत त्या 6 दिवसामध्ये कोणी काम केलंय? फक्त ए ने काम केलंय. बघ, ए ने केलेले 6 दिवसात काम, ए ने 6 दिवसात केलेले काम, 6 दिवसात केलेले काम आपल्याला काढायचे. केलेले काम बरोबर 6 गुणिले ए एका दिवसामध्ये किती काम करतो? 4 काम करतो. म्हणजे 6 गुणिले 4 बरोबर 24. म्हणजे शेवटच्या 6 दिवसामध्ये ए ने किती काम केले? 24 काम केले. आता एकूण काम किती आहे आपलं? 72 काम आहे. म्हणजे उर्वरित काम बरोबर 72 वजा 24. मग 72 वजा 24 किती येतात? बघा, 70 मधून 22 गेले, 70 मधून 20 गेले, 50 राहिले आणि 2 गेले 48 राहिले. बघा, उर्वरित काम किती राहिलं? मग 48 राहिलं. आता हे 48 जे काम आहे, हे काम या ए आणि बी या दोघांनी मिळून केलेलं आहे. मग आता 48 काम पूर्ण करण्यासाठी, बघा, 48 काम पूर्ण करण्यासाठी दोघांनी काम पूर्ण केले आणि दोघं एका दिवसात किती काम करतात? 7 काम करतात. म्हणून 7 ने याला भागायचं. 7 एक 7, 7 सख 42 बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हणजे किती उरले? 6 पूर्णांक. आता किती उरले? 6 उरले. 6.6/7 दिवस. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 6.6/7. बघा, 7 सखम 42, 42 आणि 6 48. म्हणजे 6 इथं घेतले आणि छेदामध्ये 7 जशाला तसे घेऊन टाकले. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये केलेलं आहे आपण. याचा व्हिडिओ सुद्धा आपण केलेला आहे अपूर्णांकाचा. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहावा कसं करायचं. ठीक आहे, तर 6.6/7 दिवस. तर बघा, बी ने ते काम सोडून जाण्या अगोदर ए सोबत किती दिवस काम केले? तर किती दिवस काम केले? 6.6/7 दिवस काम केले. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.